आता हे सगळ्या वेद ग्रंथांचं 24 उपनिषद सार, 24 उपनिषदामध्ये 160 वेळेस उपदेश होऊन सिद्ध पुरुष कलियुगामध्ये बनवू शकतो, ही भगवद्गीता आणि ती ज्ञानेश्वरी आज जगाला आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये केवळ ट्रान्समिशन. तुम्हाला जे अनुभव आले, आता काही वर्णन केले, हे ट्रान्समिशनचे अनुभव आहेत. हे फक्त वाचून येणारे नाहीत, प्रवचन सांगून येणारे नाहीत, शब्द भांडार शिकून गोकून करता येणारे नाहीत. याला ट्रान्समिशनच लागतं. आणि भगवद्गीतेला, ज्ञानेश्वरीला अप्रतिम महत्त्व आहे. म्हणून हे शब्द ब्रह्म ज्यांचे उपदेश ज्ञानेशांना डिक्लेअर करायचे, सांगायचे, तत्त्वज्ञान 24 उपनिषदांचं सांगायचं, तर तो शब्द ब्रह्माचा अधिष्ठाता भगवान गणेश, त्यांना ते वंदन करतायत. हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुवेश, तेत वर्णव पुनिर्दोष मिरवत असे. आता एवढं वर्णन करण्याचं कारण, आता फास्ट चालायचं आहे. सर्व वेद हीच उत्तम सजवलेली मूर्ती आहे. म्हणजे 4553 ग्रंथ प्लस बाकीचं काव्य, महाभारत, भागवत, काय काय आहे, आता जे वर्णन मी केलं ते, हीच गणेशांची मूर्ती आहे. हे पूर्ण तत्वज्ञान म्हणजे गणेशांची मूर्ती, पूर्ण प्रयोग म्हणजे गणेशांची शक्ती, लक्षात घ्या. आणि सर्व व्यंजने ही ज्या रूपाची निर्मलता खुलवीत आहेत, स्वरांमधून प्रगट झालेली आणि व्यंजनामधून प्रगट झालेली, ह्या सगळा वेद, हा शब्द ब्रह्म म्हणजेच ह्या गणपती आहे. स्मरती तेची अवयव देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. स्मरती तेची अवयव, शरीर रचना पहा. आता गणेशांचं सगुण रूपातलं शरीर पहा. निर्गुण निराकाराचं वर्णन आहे, पण जसं सगुण रूपाचं वर्णन करतायत असं माऊली करतायत. मन्वादी स्मृती हे त्या शरीरांचे अवयव आहेत. स्मृती, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, असे जे काही स्मृती आलेल्या आहेत. स्मृती म्हणजे काय हो? श्रुती आणि स्मृती असे दोन शब्द येतात. श्रुती कशी तयार झाली आणि त्याला स्मृती का म्हटलं आणि याला श्रुती का म्हटलं? ज्यावेळेस समाधी ध्यानामध्ये ऋषीमुनी गेलेले आहेत आणि समाधी ध्यानामध्ये गेल्यानंतर समोर काही नाही आहे, कुठलाही वेदग्रंथ नाही आहे, कुठलाही काही नाही आहे. आणि त्या बोध अवस्थेमध्ये गेल्यानंतर बुद्धिदेवता हाच गणेश माऊलींचा, त्याच्यातनं जे बीज रूपात परब्रह्मामध्ये साठवलेलं जे तत्वज्ञान होतं, ज्ञान आणि विज्ञानांचं, ह्या सगळ्या योगांचं, ह्या सगळ्या प्रयोगांचं, ते त्यांच्या बुद्धी केंद्रात उतरलं. ते शब्द ऐकू आले. म्हणून मोहम्मदानी देखील कुराण ऐकताना म्हटलंय, मला अल्लाची भाषा ऐकली. पण ते लोक फार महत्त्व देतात त्या गोष्टीला. आपल्या तर ऋषींनी ऐकली म्हणून वेद कोणी लिहिलेले नाहीत, निर्मिती कोणाची नाही. जे ऋषीमुनींनी समाधी बोधामधनं शब्द ऐकले ते म्हणजे श्रुती, ते श्रुती झाले. आणि ऐकल्यानंतर आठवून जसेच्या तसं लिहिलं. उदाहरणार्थ आपली रेखा लावटी पहिल्या प्रवचनाला आली. आल्यानंतर मी ज्यावेळेस सांगत होतो ती नोट्स घेत होती आणि नोट्स घेऊन तिनं रात्रीतून पूर्ण माझं 2 तासाचं व्याख्यान 13-14 पेजमध्ये, पॅरा न सोडता कुठलाही कागदाचा,
जसेच्या तसं हुबेहूब लिहून काढलं. 5% भाग कमी असेल पण तेच शब्द आलेले आहेत जसेच्या तसे. जसेच्या तसं ऐकणं याला श्रुती म्हणतात. ऐकून साठवणं जे मी मागच्या प्रवचनात बोललेलो आहे, नाही पुढच्याही प्रवचनात बोलेल, त्याच्यामध्ये हा सगळा विषय श्रुती स्मृती सगळं. श्रुती काय असतात? जशाच्या तसं ऐकणं आणि हुबेहूब, स्वतःचं काही नाही. कठीण आहे. जशाच्या तसं ऐकणं आणि पुढे काय? आठवून घरी गेल्यानंतर लिहिणं. ते शब्द आठवून लिहिणं याला स्मृती म्हणतात. जशाच्या तसं ऐकणं आणि नंतर आठवून जशाच्या तसं लिहिणं याला स्मृती म्हणतात. श्रुती स्मृती. ते शब्द दैवी ऐकणं आणि नंतर लिहिणं, श्रुती आणि स्मृती. जे ऐकलं आणि जे लिहिलं ते श्रुती आणि स्मृती ग्रंथ झाले. म्हणून नाना आता शरीर रचना पहा. मनवादी म्हणजे मनुस्मृतीपासून याज्ञवल्क्य स्मृती जितक्या स्मृती आहेत हे जणू काय शरीरांची अवयव आहेत गणेशांच्या. म्हणजे एकाच ब्रह्म विषयाला प्रतिपादित करतात, एकाच गणेश विषयाला प्रतिपादित करतात. अवयवाला प्रतिपादित जसं काही स्मृती आणि श्रुती ग्रंथ करतायत. त्या स्मृतीतील अर्थाच्या सौंदर्याने लावण्याची खाण अवयव झालेली आहेत. हे पहा, ज्यावेळेस तुम्ही जशाच्या तसं लिहिता, जशाच्या तसं बोलता, पूर्ण आठवता, तुमचं लावण्य बुद्धीचं जास्त प्रगट दिसतं. आणि मला काही आठवत नाही, मला काही समजत नाही. मी 2 तास सांगितल्यानंतर 10 मिनिटं जर तुम्ही ऐकत असाल आणि तेवढंच साठवून ठेवत असाल तर न श्रुती आहे आणि स्मृती राहणार आहे. श्रुती 2 तास ऐकली, स्मृती 5 मिनिटाची राहिली, संपला विषय. तर हे काही गणेशांची भक्ती झालेली नाही आहे. अवयवांची भक्ती म्हणजे श्रुती आणि स्मृती, आठवणं, जशाच्या तसं ऐकणं, आठवून लिहिणं, प्रतिपादित करणं, ही गणेशांची पूजा आहे. ती बुद्धिदेवता मग प्रसन्न होते. त्या शरीरांचे अवयव त्या स्मृतीतील अर्थाच्या सौंदर्याने लावण्याची खाण झालेले आहेत. लावण्य प्रगट. 18 पुराणे तीची मणी भूषणे पदपद्धती खेवणी प्रमेय रत्नांची. भगवान व्यासांनी 18 पुराणे लिहिलीत. पुराण हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. काही लोक म्हणतात पुराणामधून काही वेगळं सांगण्यात आलंय, मुळात ह्या कथाच झालेल्या नाहीत. विश्व आरंभापासून काय काय झालं तुमच्याजवळ लिहिलेलं नाही म्हणजे कथाच झाल्या नाही का? अरे भगवान व्यासांचे तरी उपकार आहेत, त्यांनी हे लिहून ठेवलंय. 1500 वर्षानंतर भगवान गोपालकृष्ण गेल्यानंतरचा कालखंड 4000 वर्षाचा गायबच आहे मधला. म्हणजे काही झालाच नाही का? नंतर तुम्ही जे लिहून ठेवलं तेवढंच तुमच्याजवळ आहे, म्हणजे तर झाला नाही का कालखंड? आणि कोणी लिहिलेलं नाही असा द्रष्टा पुरुष पाहणारा प्रगटच झाला नाही. पण 18 पुराणं हे सांकेतिक भाषा आहे असं काहींचं म्हणणं आहे. अहो, ही सगळी माणसं झालीत, हे सगळं झालंय, ते युग झालेत, त्या कथा झाल्यात. आणि सांकेतिक रूपानं अर्थ घ्यायचं तर खुशाल या घेऊही शकता, नाही असं नाही. म्हणून 18 पुराणे अंगावरील रत्न जडित अलंकार आहेत. किती पुराण आहेत? ब्रह्मवेद पुराण, नारद पुराण, गणेशांची पुराण आहेत, पद्मपुराण,
किती पुराण आहेत. शिवपुराण, प्रत्येक देवतांचं सांगणारे पुराण आहेत. 18 पुराणे हेच अंगावरील रत्नजडित अलंकार होत. हे 18 पुराणामधून जो विषय प्रतिपादित झालेला आहे तो भगवान गणेशांचं मणिरत्नांचे हार आहेत असं समजा. ती तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे आहेत. हे पहा, संस्कृत भाषा काव्यमय आहे. साधं बोलणे कविता आहे आणि संगीत आहे. म्हणून त्याला देवभाषा म्हणतात. आपल्या भाषा कविता कराव्या लागतात. त्यांचं गद्यच पद्य आहे आणि त्या पद्यातनं संगीत, सरस्वतीची वीणा जशी काही झंकारते. प्रत्येक शब्द काव्यमय असतो, छंदबद्ध असतो. बुद्धीचं सौंदर्य त्याच्यात असतं. संस्कृत भाषा आता बोलणं नको, पण प्रत्येक याच्यानी काय म्हणतात, कोरीव आहे, आखीव आहे, रेखीव आहे, संगीतमय आहे. आणि रत्न देखील कोरीव असतात, हार देखील कोरीव असतात. ती तत्वे रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे आहेत. आणि शब्द, आताच्या कविता पाहिल्यानंतर मग विचारावं लागतं गद्य केलं का पद्य. तो म्हणतो हे पद्य आहे. बार अवघडच आहे. गद्य काय आणि पद्य काय. छंद नाही, अलंकार नाही, सगळं अगदी खडी बोली. अंगावरील रत्नजडित अलंकार हो, त्यात प्रतिपादित केलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द ही त्यांची कोंदणे आहेत. छंदोबद्ध रेखीव आखीव शब्द रचना ही जशी काय खडे बसवलेत त्या कोंदणात. आणि चमकतोय गणपती, तत्वज्ञान चमकत आहे, विश्वपती याच्यानी चमकतोय. पदबंध नागर तेची रंगथिले अंबर, जेत साहित्यवाणे सपुर उजळांचे. उत्तम प्रकारची शब्दांची रचना हेच अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे. आणि त्या शब्द रचनेतील अलंकार हे त्या चकचकीत वस्त्रांचे बारीक मऊ तंतू आहेत. जसं शब्दबद्ध अलंकार युक्त भाषा पुराणांमध्ये, साहित्यामध्ये, संस्कृत साहित्यांमध्ये, वेदांमध्ये आलेली आहे, ते म्हणजे गणेशांचे वस्त्र आहेत. आणि आखीव रेखीव शब्द रचना हे जणू काही मऊ मऊ तंतू आहेत. इतका बारकावा आहे. म्हणजे याचा अर्थ असा, सूक्ष्म अर्थ तुम्ही कितीही काढा, कितीही काढा. जसा माऊलींच्या प्रत्येक ओवीचा अर्थ आपण विशालतेकडे घेऊन जातो. आपल्याला भूमाभाव, गोते मारत राहा, अर्थ काढत राहा. तसंच भगवान व्यासांच्या प्रतिभेचं आहे. आणि ज्ञानेशांनी भगवान व्यासांच्याच प्रतिभेचं वर्णन केलंय. व्यासोच्चिष्ट जगत्रय जे महाभारती नाही, ते नोहे लोकीतिही म्हणून मणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. स्वर्ग मृत्यू पाताळ भगवान व्यासांचं उष्ट खातात. एकही विषय असा नाही जो भगवान व्यासांच्या प्रतिभेतून पसवला नाही. तीच प्रतिभा भगवान ज्ञानेशांची. ते भगवान म्हणजे गणेशांचं वस्त्र सुंदर वस्त्र आहे. अगदी खादी भंडारातलं नाही. आता खादी भंडारही महाग झालंय. जाडं भरडं नाही, मऊ रेशमी. माहिती आहे, आपल्याकडे डाक्यामध्ये जी मलमल तयार होती ती त्या अंगठीमधून साडी जात होती म्हणतात. एका अंगठीमधून साडी जात होती. आजही तयार होत नाही. इतका मऊ, म्हणजे पाहत राहावं, स्पर्श करत राहावं. घालणाराला आनंद मऊतेचा, पाहणाराला आनंद.
अशी शब्द रचना गणेशांची, म्हणजे जसे काही वस्त्र आहेत इतकं सुंदर वस्त्र.